नमस्कार सर्वांना, माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला अनारसे कशा प्रकारे थापायचे व तळायचे हे सांगणार आहे. मी इथे रॅशनचे तांदूळ 2 ग्लास तांदूळ घेतले होते. 3 दिवस भिजवून घेतले. नंतर स्वच्छ कपड्यावर थोडे फॅनखाली सुकवून त्याचे मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करून घ्यायची व त्यानंतर 1 ग्लास गूळ त्यामध्ये कालवून त्याचे गोळे करून 2 दिवस मुरायसाठी ठेवले होते व यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पीठ तयार झालेले होते. हे पीठ थोडे ड्राय झाल्यास आपण त्यामध्ये थोडेसे दुधाचा हात लावून मळून घ्यायचं छान. आणि यानंतर मी इथे खसखस घेतलेली आहे. अनारशाचे पीठ पण छान मळून अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे. आपल्याला आकार जसा हवा तसा आपण करून घेऊ शकतो. आणि बघू शकता थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून बोटांना खसखस खालच्या बाजूने येईल असं खसखशीवर थापून घ्यायचा अनारसा. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. आणि बघू शकता अशा प्रकारे खसखशीची बाजू वरती येईल अशा पद्धतीने आपण अनारसा तेलामध्ये टाकायचा आहे. असे आपण अनारसे थापून घेऊ शकतो 4-5 आणि तेलात टाकू शकतो. बघू शकता मी एक एक करून थापून अनारसा थोडंसं बोटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं, त्यामुळे हाताला चिटकत नाही. अशा प्रकारे खसखशीची बाजू वरती आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण तेलात तळून घेणार आहोत. बघू शकता अनारसे किती छान फुगून वरती आलेले आहेत, टम फुगलेले आहेत. हा गूळ थोडासा पांढरा असल्यामुळे अनारसे छान साखरेसारखे पांढरे दिसत आहेत. असं वाटत नाही आहे गूळ टाकलेला आहे म्हणून, पण एकदम पांढरा गूळ होता त्यामुळे अनारसेही पांढरे दिसत आहेत. आपण यामध्ये पिठामध्ये विलायची पावडर काही आवडीनुसार टाकू शकतो, पण नुसते असे सिंपलही छान लागतात. बघू शकता अशा प्रकारे सर्व अनारसे तळून घ्यायचे. खसखशीवर अनारसा थापून तेलामध्ये खसखशीची बाजू वरती येईल अशा प्रकारे टाकून घेऊन अनारसा छान तळून घ्यायचा. बघू शकता अनारसा किती खुसखुशीत झालेला आहे. आणि अनारशाची पूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, आपण बघू शकता. बघा किती छान झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही अनारसे करून बघू शकता. धन्यवाद.